एका जंगलात एक खोडकर बंदर राहायचे. एकदा झाडावर उड्या मारताना त्याचा पाय घसरला आणि तो थेट खाली असलेल्या नदीच्या पाण्यात पडला. पाण्याच्या तळाशी त्याला एक अतिशय चमकदार आणि रहस्यमय दगड दिसला. कुतूहलापोटी माकडाने त्या दगडाला स्पर्श केला आणि क्षणात एक चमत्कार घडला. त्या दगडाला शिवताच माकडाचे रूपांतर एका धिप्पाड सिंहात झाले. पाण्याबाहेर येताच तो नवीन सिंह गर्जना करत थेट जंगलाच्या दिशेने निघाला. तिथे त्याने पाहिले की एक भुकेलेला सिंह एका हरणाचा पाठलाग करत आहे. जसा त्या दुसऱ्या सिंहाने या बंदर सिंहाला पाहिले तसा तो त्याच्या शक्तीला घाबरून तिथून पळून गेला. जीव वाचल्यामुळे हरणाने सुटकेचा निश्वास सोडला आणि म्हणाली, तुमचे खूप खूप आभार, तुम्ही आज माझे प्राण वाचवले. मग हरणाने कुतूहलाने विचारले, पण तुम्ही आलात कुठून? मी तुम्हाला याआधी कधीच पाहिलं नाही. सिंहाच्या रूपातील माकड म्हणाला, खरं तर मी एक माकड आहे. त्यानंतर त्याने हरणाला सर्व काही खरं सांगून टाकलं. कसा तो पाण्यात पडला आणि त्या चमकदार दगडाला स्पर्श केल्यावर तो सिंह बनला. हे सर्व संभाषण एक कोल्हा झाडामागे लपून ऐकत होता. तो लगेच पळत पळत जंगलाच्या राजाकडे, खऱ्या सिंहाकडे गेला आणि म्हणाला, महाराज, ज्याला तुम्ही सिंह समजून घाबरत आहात तो सिंह नसून एक साधं माकड आहे. सिंह रागाने म्हणाला, माझ्यापासून लांब राहा, तो खूप शक्तिशाली आहे, मी त्याला पाहिलंय. कोल्हा ओरडून म्हणाला, मी स्वतःच्या कानांनी ऐकलंय महाराज. तो माकड पाण्यात पडला होता आणि तिथे त्याला एक जादूचा चमकदार दगड सापडला. त्याला शिवताच तो सिंह बनला. सिंहाचा तरीही विश्वास बसत नव्हता. कोल्हा म्हणाला, ठीक आहे, मी स्वतः जाऊन त्याचा पत्ता लावते. असे म्हणून तो कोल्हा धावत त्या नदीपाशी पोहोचला. कोल्ह्याने पाण्यात उडी मारली आणि शोधता शोधता त्याला तोच चमकदार दगड सापडला. पुढे काय झाले हे पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.